Hello students, in today's lecture we are going to talk about types of placenta, but here on the basis of that placenta is get formed from the different layers. कोणत्या different layer पासून placenta form केला जातो, so तो part इथे आपण पाहतोय. So B1 is on the basis of different layers which forms placenta, किंवा असं म्हणूयात आपण त्याला origin of placenta. So in that first type is yolk sac placenta. प्लासेंटाचं नावच आहे ते yolk sac placenta. Now in this case types of placenta is totally based on from which different layer is involved in the formation of placenta. प्लासेंटा कोणत्या लेयर पासून डेव्हलप झालाय आणि त्या लेयर मुळे त्यांचं नाव पडलंय अकॉर्डिंगली त्या टाईपचा प्लासेंटा. किंवा आपण म्हटलंय ओरिजिन ऑफ प्लासेंटा. प्लासेंटा कुठून ओरिजिनेट झाला, कोणत्या लेयर पासून डेव्हलप झाला, ते झाले डिफरंट टाइप्स ऑफ प्लासेंटा. सो द फर्स्ट टाइप इज yolk sac placenta. In this case placenta is get formed by yolk sac plus chorion. काय सांगतो आपण, ज्या प्लासेंटामध्ये त्याचं फॉर्मेशन हे यॉर्क सॅकपासून आणि कोरियॉनपासून फॉर्म झालेले आपल्याला दिसून येतात, तशा टाईपच्या प्लासेंटांना म्हटलं जातं यॉर्क सॅक प्लासेंटा. आता ह्युमनच्या केसमध्ये आठवून पहा, आपण एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन पाहिले होते 4 वेगवेगळे. एक होती यॉर्क सॅक, त्याच्यानंतर सेकंड वन होती ॲलेंटॉइज, थर्ड वन ती होती कोरियॉन, आणि एक सर्वात शेवटी ती होती ॲम्नियॉन. आपण फक्त पहिल्यांदा यॉर्क सॅकबद्दल बोलूयात. यॉर्क सॅक इट इज हायली रेड्युस्ड इन केस ऑफ ह्युमनमध्ये मात्र यॉर्क सॅक नाही. यॉर्क सॅकमधला तो कंटेंट म्हणजे यॉर्क कंटेंट जो असतो तो फार कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो. दॅट मीन्स आपण असं सांगितलं की ते ह्युमनमध्ये जवळजवळ नाहीच, म्हणजे वेस्टिजियल फॉर्ममध्ये. दॅट मीन्स दिस काइंड ऑफ प्लासेंटा इज नॉट सीन इन केस ऑफ ह्युमन. मग हे कुठे दिसतात? दीज आर बेसिकली सीन इन मार्सुपियल्स. कुठे दिसतात आपल्याला? एक्झाम्पल इन मार्सुपियल्स. मार्सुपियल्स म्हणजे जे कॅंगरूज असतात त्यांना जर आपण पाहिलं तर त्यांची ती जी काही सॅक असते त्याच्यामध्ये ते बेबीला कॅरी करून फिरत असतात. सो त्यांचा जो प्लासेंटा असतो तो यॉर्क सॅक आणि कोरियॉनपासून फॉर्म झालेला असतो. फॉर एक्झाम्पल कॅंगरूज, राईट, कॅंगरूज. बट सेकंड टाईपचा प्लासेंटा इट इज नोन ॲज ॲलेंटॉइक प्लासेंटा. Allantoic placenta. As its name suggests, this type of placenta is formed with the help of allantois and chorion. ह्या 2 लेयर पासून जो प्लासेंटा फॉर्म झालेले असतात त्यांना म्हणतात allantoic placenta. This type of placenta is seen in eutherials animal. हे कोणामध्ये दिसतात? एक्झाम्पल eutherials. Eutherials that means some other kind of mammals, not human, some other types of mammals, right? And now third type is based on their origin. This type of placenta is known as simply chorion placenta. Chorion placenta. And as its name tells us, this placenta is basically made up of this chorion layer. हा फक्त आणि फक्त कोरियॉन लेयर पासून फॉर्म झालेला दिसून येतो. And example is
primates. Example is primates and especially human, including human. बरं, हा झाला आपला एक सेक्शन. लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं बेस्ड ऑन देअर हिस्टॉलॉजी, दॅट मीन्स बेस्ड ऑन देअर टिश्यू कनेक्शन. सेकंड क्रायटेरिया इज बेस्ड ऑन the different layers which are further going to form that placenta or simply origin of placenta. Next factor is पुढचा C, based on or on the basis of behavior of placenta, during parturition. आता हे काय आहे, बेबीचा बर्थ होत असताना द ॲक्शन ऑफ गिविंग बर्थ, that means parturition. So during this parturition how that placenta is behave, म्हणजे ॲक्च्युली प्लासेंटा रिमूव्ह होतो, म्हणजे प्लासेंटा लॉस्ट होतो. प्लासेंटा बरोबर मॅटर्नल पार्ट असेल, फिटल पार्ट असेल, दोन्ही लॉस्ट होतात, फक्त मॅटर्नल ॲब्झॉर्ब होतो का काहीच होत नाही, याच्या अकॉर्डिंग त्यांचे खूप सारे टाईप पडलेत. ॲक्च्युली 3 टाईप आहेत. सो फर्स्ट वन इज deciduate placenta. In this case deciduate part म्हणजे maternal and fetal part both are get lost during parturition. इथे काय सांगितलं आपल्याला, maternal and fetal both part is get lost during the parturition. And this type of placenta is seen in case of human. ह्युमनमध्ये असं असतं पहा, जेव्हा त्या बेबीला बर्थ दिला जातो, बेबी बर्थ बरोबर तो फिटस म्हणजे एम्ब्रिओ, आणि ह्या एम्ब्रिओ बरोबर ती जी काही प्लासेंटा असेल, अम्बिलिकल कॉर्ड असेल, हे पूर्णच्या पूर्ण काय केले जातात, बॉडीच्या बाहेर रिमूव्ह होतात किंवा लॉस्ट होतात. सो दोन्हीही पार्ट बॉडीच्या बाहेर काय केले गेलेत, लॉस्ट झालेत किंवा निघून गेलेत, आणि अशा टाईपचा प्लासेंटा असेल तर त्याला म्हटलं जातं इट इज डेसिड्युएट प्लासेंटा. एक्झाम्पल इज ह्युमन और वी कॅन से द प्रायमेट्स. ठीक आहे. दुसरा नॉन डेसिड्युएट प्लासेंटा. नॉन डेसिड्युएट placenta. Now in such kind of placenta only fetal part is get lost and maternal part is get retained, that means it get absorbed by body. So in this case maternal part is retained, तसंच राहतो, and only fetal part is get lost. मग आता तो तसंच रिटेन राहतो म्हणजे काय होतो, इट गेट ॲब्झॉर्ब्ड बाय द बॉडी. अँड द एक्झाम्पल्स हा पिग्ज आर देअर, कॅटल्स आहे, सम अदर मॅमल्स आहेत, त्या केसमध्ये मात्र आपल्याला नॉन डेसिड्युएट प्लासेंटा दिसून येतो. सो हिअर आय विल मेन्शन द एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स आर पिग, कॅटल्स अँड सम अदर mammals. थर्ड टाइप ऑफ, तीसरा टाइप है कॉन्ट्रा डेसिड्युएट प्लासेंटा. कॉन्ट्रा डेसिड्युएट प्लासेंटा. In this type of placenta, no placenta is lost. No placenta is lost. Means both maternal and fetal part is get absorbed. आता हे कुणामध्ये दिसतात, हे स्पेसिफिक काही एक्झाम्पल्स मेन्शन केलेत, पण आपल्याला फक्त एक्झामच्या दृष्टीने फोकस करायचा तो म्हणजे ह्युमन कुठे कुठे दिसतात आणि ह्युमनच्या अकॉर्डिंग प्लासेंटासाठी वापरलेली टर्म ही आपल्याला लक्षात असली पाहिजे. सो याचे आपण एक्झाम्पल्स स्किप करू. बरं, ऑन द बेसिस ऑफ बिहेवियर ऑफ प्लासेंटा ड्युरिंग पास्चुरेशन देर आर द 3 डिफरंट टाइप. फर्स्ट वन इज डेसिड्युएट प्लासेंटा,
where maternal and fetal both parties get lost during the action of childbirth or the giving the childbirth. नॉन डेसिडेट प्लासेंटा मॅटर्नल पार्ट इज गेट रिटेन, म्हणजे जो मॅटर्नल पार्ट असेल तो त्यांची बॉडी आपल्याला परत ॲब्झॉर्ब करताना दिसते आणि ओनली फिटल पार्ट इज गेट लॉस्ट होतोय, म्हणजे तो बॉडीच्या बाहेर काय केले जातात, त्यांना इव्हॉल्व केले जातात, बाहेर टाकले जातात किंवा इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचा बर्थ. आणि थर्ड केसमध्ये नो प्लासेंटा इज गेट लॉस्ट. दॅट मीन्स बोथ मॅटर्नल अँड fetal part is get reabsorbed. Both maternal and fetal, both maternal and fetal part is get absorbed. हा झाला आपला दुसरा क्रायटेरिया. And one more criteria is there, which is the on the basis of distribution of villi, on the basis of distribution of villi. Okay, now in that फर्स्ट वन कन्सिडर करणार आहोत. आता विलाय कशा आहेत, ज्या कोरियोनिक विला होत्या ह्या कशा आहेत. फर्स्ट टाइप इज डिफ्यूज टाइप ऑफ. फर्स्ट वन इज डिफ्यूज्ड प्लासेंटा. Diffused placenta. Now in this type of placenta that villi are get scattered all over the part. ह्यांच्यामध्ये काय सांगितलं आपण, villi is get scattered all over the part. हे अशा टाईपचे. मग जेव्हा आपण हे असे कन्सिडर करतो की हे डिफ्युज्ड फॉर्ममध्ये आहेत, मग हे एक्झाम्पल आपल्याला कुणामध्ये दिसतात, हॉर्स असतात, पिग असतात, ह्यांच्यामध्ये बेसिकली ह्यांना कन्सिडर केलं जातं. सो द एक्झाम्पल इज इन हॉर्स, pigs, they are showing this diffused kind of placenta. Second one is it is zonary placenta. Second one, zonary placenta. In zonary placenta, a bag-like structure having the presence of placenta and the other part is without villi. काय सांगितलं आपण, they are having a bag-like structure. Bag-like structure, they are showing the presence of villi and other part is without villi. अदर पार्ट कसं सांगितलं आपण, त्याला मात्र कन्सिडर करणार आहोत, तो आहे विलाय तिथे पूर्णपणे ॲब्सेंट आहेत. झोनरी, याला अजून लक्षात ठेवायचं असेल तर स्पेसिफिक झोन एका पर्टिक्युलर ठिकाणी तिथेच विलाय प्रेझेंट दिसल्या बॅग लाईक स्ट्रक्चर सारख्या, त्यांना नाव दिलं त्यांनी झोनरी प्लासेंटा. आणि हे जे काही झोनरी प्लासेंटा असतात ते एक्झाम्पल बेसिकली दिसून येतात इन कार्निओर्स. कार्निओर्समध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवूयात आपण, कॅट, डॉग, these are the carnivores. Third one, this is cotyledonary placenta. placenta मध्ये सुद्धा असा टाइप आहे, cotyledonary placenta. cotyledonary placenta. आता ह्या केसमध्ये विलाय आर प्रेझेंट इन द पॅचेस फॉर्म. इथे मात्र कसं दिसले आपल्याला, विलाय are present in patches. म्हणजे सपोज हा एम्ब्रिओ पार्ट आहे, दिस एम्ब्रिओ, आणि इथे आतमध्ये हे असे पॅचेसच्या फॉर्ममध्ये हे विला आहेत. आणि अशा पद्धतीचे प्लासेंटा जेव्हा फॉर्म होतात त्यांना म्हटलं जातं कॉटिलिडोनरी प्लासेंटा. हे दिसून येतात इन केस ऑफ रुमिनंट्स. Example in
रुमिनंट्स. रुमिनंट्समध्ये आपण काय काय कन्सिडर करूयात पाहते, जे रवंत करणारे प्राणी असतात ना त्यांना आपण म्हणणार रुमिनंट्स. मग रुमिनंट्समध्ये कॅटल आले, गोट आली, शीप आले, डिअर असतील. सो दीज आर द सर्टन एक्झाम्पल्स ऑफ कॉटिलिडोनरी प्लासेंटा. नाव द नेक्स्ट टाइप इज मेटाडिस्कॉइडल प्लासेंटा. Metadiscoidal placenta. Metadiscoidal placenta. In this metadiscoidal placenta, आता ह्यांच्या केसमध्ये काय झालंय, इन जनरल विलाय आर प्रेझेंट ऑल ओव्हर द पार्ट. फर्दर विलाय स्टार्ट टू लॉस्ट. हळूहळू त्या जे विलाय असतात ते निघून जायला सुरुवात करतात. अँड द रिमेनिंग विलाय दे फॉर्म अ डिस्क लाईक स्ट्रक्चर अँड दिस काइंड ऑफ प्लासेंटा इज बेसिकली नोन ॲज मेटाडिस्कॉइडल प्लासेंटा. इट इज जनरली सीन इन केस ऑफ ह्युमनमध्ये मात्र हे दिसून येतात. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले की विलाय आर प्रेझेंट ऑल ओव्हर. Later they start to lost and remaining part is present in disc like structure and such a type of placenta is known as metadiscoidal. आता आपण इथे एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करतोय ह्युमनला. ह्युमन बिंगमध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने दिसून येतात इन ह्युमन्स, म्हणजे ह्युमन फिमेल असेल ते. आता पहिल्यांदा विलाय ह्या सगळीकडे प्रेझेंट होत्या. जर तुम्ही पाहिलं असेल ज्या ट्रोफोब्लास्ट सेल होत्या त्यांचे परत फर्दर टाईप पडले, ऑल ओव्हर ते सगळीकडे स्प्रेड झाले आणि फक्त स्पेसिफिक विलायचा पार्ट हा जो फर्दर एंडोमेट्रियम वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील तिथल्या विलाय ज्या असतात त्या मात्र तिथे प्रेझेंट राहतात, बाकीच्या निघून जातात आणि त्या विलाय फर्दर पुढे जाऊन त्या पेनिट्रेट करतात ब्लड वेसलला, मॅटर्नल ब्लड वेसलला पेनिट्रेट करतात. म्हणून तर नाव पडलं होतं ना हिमथेलिओकोरियॉनिक किंवा हिमकोरियॉनिक प्लासेंटा. एक पहिला हिस्टोलॉजीच्या टाईपमध्ये आपण त्याचं पाहिला होता. सो ह्या केसमध्ये काय सांगितलं, विलाय सगळीकडे प्रेझेंट होते पहिल्यांदा, हळूहळू नंतर विलाय ह्या निघून जायला सुरुवात झाल्या, फक्त एका स्पेसिफिक पार्टजवळ त्या राहिल्या, तिथे त्यांनी डिस्क लाईक स्ट्रक्चर तयार केलं आणि त्याला नाव दिलं गेलं मेटाडिस्कॉइडल प्लासेंटा. अँड द लास्ट टाईप इज डिस्कॉइडल प्लासेंटा. Discoidal placenta. In this case, villi are present from beginning and they remain in the form of disc structure. आता ह्या केसमध्ये लॉस्ट वगैरे काय होत नाही आहेत. सो villi are present from the beginning So villi are present from the beginning itself and they form the disc like structure and hence it is known as discoidal placenta. Example is, it is seen in apes, monkeys, etc. Okay, so now in this way we have completed our all types of placenta. Let's have a quick recap. आता रिकॅपमध्ये आपण ह्या सर्वांना एकदा पटापट कन्सिडर करूयात. टाइप्स ऑफ प्लासेंटामध्ये पहिला टाईप जो होता मी इथे मेन्शन करते, दॅट फर्स्ट टाईप इज बेस्ड ऑन, पहिला होता बेस्ड ऑन हिस्टोलॉजी. सेकंड वन इज बेस्ड ऑन देअर ओरिजिन. थर्ड वन इज देअर बिहेवियर. And the fourth one is their distribution of villi. मला हे 4 पॉईंट लक्षात राहतील. येस, प्लासेंटाचं क्लासिफिकेशन ह्या 4 फॅक्टरवरती केलं आहे. पहिल्यांदा सांगितलं हिस्टोलॉजी, टिश्यू कनेक्शन कसं आहे, सो आपण त्या पार्टमध्ये पाहिले होते. 6 वेगवेगळे लेयर. सर्वात पहिल्यांदा लेयर होता एंडोथेलियम ऑफ फिटल ब्लड वेसल. एंडोथेलियम ऑफ फिटल ब्लड वेसल.
देन कोरिओनिक कनेक्टिव्ह टिश्यू, कोरिओनिक मेम्ब्रेन, देन एंडोमेट्रियम वॉल, एंडोमेट्रियम कनेक्टिव्ह टिश्यू, आणि लास्ट वन होता एंडोथेलियम ऑफ मॅटर्नल ब्लड वेसल्स. 6च्या 6ही लेअर असतील हे कॉमन होते. 6 लेअर असतील तर त्याच्यानुसार त्यांचे टाईप पडले होते इपिथेलिओकोरियल प्लासेंटा. सेकंड, जर 5 लेअर असतील म्हणजे एंडोमेट्रियमची वॉल निघून गेली, मधली निघून गेली आहे, शेवटचा नाही, मधली जी एंडोमेट्रियमची वॉल आहे इज गेट डायजेस्टेड. सो सेकंड टाईप ऑफ प्लासेंटा इट वॉज सिंडेस्मोकोरियल प्लासेंटा. तिसरा जो होता तो होता एंडोथेलिओकोरियल प्लासेंटा. एंडोथेलिओमध्ये काय झाला, then further that chorionic membrane it directly comes in contact with the maternal blood vessel. And the last one is hemochorial. म्हणजे पहिल्यांदा हिमोकोरियल कोणामध्ये दिसला होता आपल्याला, ह्युमन बीइंगमध्ये दिसला होता. सो मी इथे मेन्शन करते पहा ह्युमनमध्ये कोणते कोणते दिसले होते. पहिला दिसला हिमोकोरियल प्लासेंटा. इट इज बेस्ड ऑन देअर हिस्टोलॉजी. पहिला पार्ट क्लिअर. येऊयात आपण पुढच्या पार्टकडे. ओके, बेस्ड ऑन द डिफरंट लेयर्स किंवा आपण म्हणूयात ओरिजिन ऑफ प्लासेंटा. दुसरा ह्याच्यामध्ये आपण काय पाहिले, ह्याच्यामध्ये आपण सांगितले की यॉर्क सॅक प्लासेंटा आहे का, म्हणजे यॉर्क सॅकने आणि कोरियनने फॉर्म झाला. हे कुणामध्ये दिसतात, मार्सुपियल्समध्ये, म्हणजे कॅंगरूज. पाहिले असेल पहा त्यांच्या ॲब्डोमेनजवळ एक सॅक असते ज्याच्यामध्ये ते बेबीला कॅरी करतात. ॲलेंटॉइक प्लासेंटा, ह्याच्यामध्ये ॲलेंटॉईज आणि कोरियॉन. इथे एक गोष्ट लक्षात येते पहा, इथे यॉर्क सॅक आली, ॲलेंटॉईज आले, कोरियॉन आले. देर आर 4 डिफरंट एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स आर देअर. यॉर्क सॅक, ॲलेंटॉईज, कोरियॉन आणि ॲम्नियॉन्स. दॅट मीन्स कोरियॉन इज पार्टिसिपेट इन ऑल टाईप ऑफ प्लासेंटा फॉर्मेशन. प्रत्येक टाईपच्या प्लासेंटाच्या फॉर्मेशनमध्ये कोरियॉन ही पार्टिसिपेट करतेच करते. बट ॲम्नियॉन इट डज नॉट टेक पार्टिसिपेशन इन प्लासेंटा फॉर्मेशन. इथे कुठेही ॲम्नियॉन आपल्याला प्रेझेंट असलेल्या दिसत नाहीत. ॲम्नियॉनचं फंक्शन आठवतंय का रे, यॉर्क सॅकने काय केलं होतं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी, म्हणजे गट फॉर्मेशन वगैरे असेल म्हणजे तिथून ती जी फॉर्म झाली. सो आपण ह्याला काय नाव दिलं होतं, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक गट. ॲलेंटॉईज जे होते त्यांनी काय केलं होतं, जे नायट्रोजिनियस वेस्ट असेल त्यांच्या रिमूव्हलसाठी होते म्हणून आपण त्यांना नाव दिलं होतं एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक किडनी. कोरियॉन जे होते, कोरियॉननी तर काय करतात, हे डिरेक्टली प्लासेंटा फॉर्मेशनसाठी मदत करतात. आणि ॲम्नियॉन जे होते ते शॉक ॲब्झॉर्बरप्रमाणे काम करत होते किंवा त्यांनी ॲम्नियोटिक कॅव्हिटी फॉर्म केली होती ज्याच्यामध्ये फ्लुइड होतं. सो त्याचे बरेचसे वेगवेगळे यूज. सो ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन, यॉर्क सॅक कोरियॉन, यॉर्क सॅक प्लासेंटा. ॲलेंटॉईज अँड कोरियॉन, ॲलेंटॉइक प्लासेंटा. ओनली फॉर्म्ड बाय कोरियॉन, कोरियॉनिक प्लासेंटा. आणि आपल्यामध्ये कुणामध्ये दिसतो, ह्युमनमध्ये कोरियॉनिक. म्हणजे मी इथे दुसरी टर्म ह्युमन प्लासेंटाबद्दल वापरणारी मी इथे मेन्शन करते, कोरियॉनिक प्लासेंटा. का म्हटलं लक्षात आलं आपल्याला, राईट. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. ऑन द बेसिस ऑफ बिहेवियर ऑफ प्लासेंटा ड्युरिंग पार्च्युरेशन. बेबीचा बर्थ होत असताना प्लासेंटा बरोबर काय काय घडतंय. इफ मॅटर्नल अँड फिटल बोथ आर गेट लॉस्ट, जेव्हा बेबीचा बर्थ होतो ह्युमनमध्ये, सो तो बेबी, प्लासेंटा आणि ती जी काही नाळ असते, अम्बिलिकल कॉर्ड असते, हे सगळे लॉस्ट होतात म्हणजे बॉडीच्या बाहेर येतात. सो डेसिड्युएट प्लासेंटा म्हणतात. आणि ह्युमनमध्ये अशा टाईपचं मी पहिल्यांदा मेन्शन करते, मग आपण पुढे जाऊयात. थर्ड वन इज डेसिड्युएट प्लासेंटा, राईट. नेक्स्ट, non-deciduate maternal part is retained. That means this maternal part is get reabsorbed by body. बॉडीमध्ये परत रिॲब्झॉर्ब होतो आणि फक्त फिटल पार्ट हा लॉस्ट होताना दिसतो. मग पिग असतील, कॅटल असतील आणि काही मॅमल्स असे आहेत की त्यांच्यामध्ये नॉन डेसिड्युएट प्लासेंटा, अशा टाईपचा प्लासेंटा दिसून येतो. थर्ड वन आहे ते आहेत कॉन्ट्रा डेसिड्युएट प्लासेंटा. दॅट मीन्स नो प्लासेंटा इज लॉस्ट. प्लासेंटा इथे लॉस्ट होतच नाही. बोथ मॅटर्नल अँड फिटल पार्ट इज गेट रिॲब्झॉर्ब्ड अगेन. हे मात्र परत एकदा रिॲब्झॉर्ब्ड होतात. फोर्थ वन इज ऑन द बेसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ विलाय. आता ह्या विलायचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. फर्स्ट,
डिफ्यूज प्लासेंटा विलाय आर गेट स्कॅटर्ड, सगळीकडे प्रेझेंट आहेत. सो अशी केससुद्धा दिसते. प्लासेंटा फॉर्म झाल्यानंतर त्याच्या विलाय असतात त्या सगळीकडे अशा विखुरलेल्या सिच्युएशनमध्ये दिसतात इन केस ऑफ हॉर्स अँड पिग. मग पिगमध्ये डिफ्यूज प्लासेंटा पण दिसला आणि पिगमध्ये नॉन डेसिड्युएट पण दिसला. कंडिशन काय आहे त्याच्यानुसार प्लासेंटाचे टाईप पडतात. झोनरी प्लासेंटा, देर इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर विच आर हॅव्हिंग विलाय प्रेझेंट ओव्हर देअर अँड अदर पार्ट इज विदाउट विलाय. फक्त तेवढ्याच झोनला दिसल्या, झोनरी प्लासेंटा. अँड दिस इज सीन इन कार्निवोर्स. कार्निवोर ॲनिमल आपण बेसिकली कन्सिडर करतो, कॅट असेल, डॉग असेल, अगदी इझिली आपल्याला जे दिसून येतात ते. नेक्स्ट वन इज कॉटिलिडॉनरी प्लासेंटा. ही तर वेगळीच केस आहे. याच्यामध्ये हे विलाय असे पॅचेसच्या फॉर्ममध्ये दिसतात. इथे आहेत, इथे आहेत, असे सर्टन पॅचेसच्या फॉर्ममध्ये. सो विलाय आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ पॅच और पॅचेस अँड इट इज सीन इन रुमिनंट्स. जे रवंत करणारे प्राणी असतात, मग गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, शीप असेल, गोट असतील किंवा जे असे प्राणी असतात रुमिनंट्स करणारे, त्यांच्यामध्ये मात्र प्लासेंटा अशा पद्धतीने दिसतो. Next one is metadiscoidal placenta. Villi are present all over the part. Then later on it start to losing some villi and remaining part is present in the disc-like structure. ज्या villi शिल्लक राहिल्या त्या काही स्पेसिफिक जागेवरती दिसतात. मेटाडिस्कॉइडल प्लासेंटा ही ह्युमन मधली केस आहे. मेन्शन करूयात, मेटाडिस्कॉइडल प्लासेंटा. Metadiscoidal placenta. Now last one is discoidal placenta. In this case villi are present from beginning पासून प्रेझेंट असतात and they form the disc like structure, म्हणून नाव पडलं डिस्कॉइडल प्लासेंटा. इथे काय झाले होते, विलाय प्रेझेंट होत्या, नंतर हळूहळू निघून जायला लागल्या, शिल्लक राहिलेल्या डिस्क सारख्या फॉर्ममध्ये आल्या. इथे स्टार्टिंगपासून विलाय प्रेझेंट आहेत अँड देन फर्दर त्या मात्र आपल्याला काय होताना दिसतात, ह्या हळू म्हणजे सगळीकडे ऑल ओव्हर प्रेझेंट आहेत पण हे डिस्क-लाईक फॉर्ममध्ये. सो इथे एक्झाम्पल कन्सिडर केलं आपण एप्स अँड मंकीज. सो इन दिस वे इन टुडेज लेक्चर वी हॅव फिनिश्ड डिफरंट टाइप्स ऑफ placenta. In our next lecture we will talk about the one more new topic. Thank you.